बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। त्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। पती अजित पवार 5 वेळा आतापर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री झाले। त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची कायम दुरावत होती। चिरंजीव खासदार व्हावा असा मातृहट्ट करत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मुलाला त्यांनी थेट मावळमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरायला भाग पाडलं। सुनेत्रा पवार यांना मात्र त्यावेळेला कदाचित कल्पना नसावी की खासदारकीची निवडणूक लढवण्याची वेळ आपल्यावरच येणार आहे। पण बदललेल्या परिस्थितीने त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याची वेळ आली आहे। मुलगा पार्थला खासदार झालेला पाहण्याऐवजी आता त्यांनाच स्वतःला थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतंय। सुनेत्रा पवार यांना तसा माहेरचा राजकीय वारसा आहे। त्यांचं माहेर हे धाराशिव जिल्ह्यातील तेर हे प्राचीन गाव आहे। माजी खासदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे मोठे बंधू, त्यामुळे राजकारण हे त्यांनी अगदी लहानपणापासून जवळून पाहिलंय। पण प्रत्यक्ष राजकारणात त्या आजवर कधीही उतरलेल्या नव्हत्या। सुनेत्राताई या आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या। बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, विद्या प्रतिष्ठान आदी वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्या कार्यरतही आहेत। सामाजिक, शैक्षणिक आणि शेतकीच्या क्षेत्रात देखील काम करत असलेल्या सुनेत्राताई या आतापर्यंत सक्रिय राजकारणात मात्र उतरलेल्या नव्हत्या। पवार कुटुंबातले रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर आपला चिरंजीव देखील राजकारणात यावा असा हट्ट त्यांनी धरला, अशी चर्चा मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड रंगली होती। त्यावरून पवार कुटुंबामध्ये कलहही झाल्याची चर्चा होती। त्यानंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या आग्रहाखातर चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली। पण हा झाला इतिहास। आता मात्र सुनेत्राताईंना स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतंय। त्यामुळे आता त्यांचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे।